सध्या शेतकरी बांधवांना काही व्हॉट्सॲप ग्रुपवरून pmkisan.apk किंवा pmkisanlist.apk ह्या नावाच्या फाईल्स वेगवेगळ्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून प्राप्त होत आहेत आणि मग शेतकरी अजाणतेपणी ह्या जे काही मेसेजेस येत आहेत त्याच्यावरती क्लिक करून हे APK फाईल्स ह्या मोबाईलमध्ये डाउनलोड करत आहे। आता ही APK फाईल ज्यावेळेस मोबाईलमध्ये डाउनलोड होते त्याच क्षणार्धात शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील पैसे गायब होत असल्याच्या घटना राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत आहेत। अहिल्यानगर जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना याबाबत दक्षता घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे आणि मी जसं मगाशी सांगितलं pmkisan.apk किंवा pmkisanlist.apk अशा प्रकारच्या कुठल्याही मेसेज हा आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू नये, त्याच्यावरती क्लिक करू नये। याबाबत शेतकऱ्यांनी योग्य ती दक्षता बाळगावी असं आवाहन कृषी विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे। त्याबरोबर आता नुकताच PM किसान योजनेतील 19वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग झालेला आहे। जिल्ह्यातील 5,41,000 शेतकरी ह्या योजनेत 19वा हप्ता वर्ग झालेला आहे आणि जवळपास 108 कोटी ते 30 लाख इतकी रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात आलेली आहे। तर परत एकदा ह्या जे काही आर्थिक गैरव्यवहार, जे काही चुकीच्या प्रवृत्ती व्हॉट्सॲपवरून सध्या कार्यरत आहेत याच्याबाबत दक्षता बाळगावी आणि आपलं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सगळ्यांनी सक्रिय राहावं, दक्षता घ्यावी असंच आवाहन कृषी विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे। सर, याबाबत आपण तालुका कृषी अधिकारी किंवा जे फील्डवर अधिकारी काम करतात त्यांच्यामार्फत काही ह्याचं हे करणार आहेत का, अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करणार आहात का? निश्चितच, म्हणजे जे काही कृषी विभागामार्फत शेती शाळांचे वर्ग रब्बी हंगामाचे सध्या सुरू आहेत किंवा उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वेगवेगळे शेतकरी प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू आहेत, त्याचबरोबर कार्यशाळा सुरू आहेत किंवा शेतात जाऊन किंवा बांधावरती जाऊन कृषी सहाय्यक त्या ठिकाणी ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये व्यापक स्वरूपात सहभागी होण्याकामी शेतकरी बांधवांना आवाहन करत आहे। तर ह्याबरोबरच ह्या PM किसान APK फाईल किंवा ह्या .apk फाईल वेगवेगळ्या ज्या काही येत आहेत या व्हॉट्सॲपद्वारे डाउनलोड करू नये अशा पद्धतीनं सगळ्यांना आवाहन करण्याबाबतचं किंवा जाणीव जागृती निर्माण करण्याचं सुद्धा काम कृषी सहाय्यकांच्या वतीनं केलं जात आहे, शेतकरी कर्मचाऱ्यांच्या वतीनं केलं जात आहे। अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।